वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवानी। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा। आपलं ओंकारेश्वराचं दर्शन झालं आणि आता आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालो आहोत, जे की मयूरने तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं एक सिक्रेट लोकेशनला आम्ही जातो आहोत। हे एक नवीन आम्हाला डेस्टिनेशन सापडलं, सैलानी आयलँड रिसॉर्ट। सैलानी आयलँड रिसॉर्ट हे MP टुरिझमचं, जसं आपलं महाराष्ट्रामध्ये MTDC रिसॉर्ट्स असतात तसे हे MPT रिसॉर्ट आहे, म्हणजे MP टुरिझमचं हे रिसॉर्ट आहे। नर्मदा नदीच्या मध्यभागी हे रिसॉर्ट आहे, दोन्ही साईडने नर्मदा नदीच्या पाण्याने वेढलेलं MPT सैलानी आयलँड रिसॉर्ट। ओंकारेश्वरापासून याचं अंतर आहे 6 किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटरवरती याची पार्किंग आहे। तिथून तुम्हाला बोट घ्यावी लागते आणि मग आयलँड रिसॉर्टवरती जावं लागतं। आता आपण तिकडेच निघालो आहोत, चला जाऊयात पुढे आपल्या या सफरीला। 200-300 मीटरचा हा असा अगदी कच्चा रोड आहे आणि मग पुढे बोट क्लबला जाता येतं। फारच गाडीची अवस्था होते या रोडवरून जाताना, ऑफ रोड व्हेकल रायडिंग केल्यासारखं वाटतंय, खूपच दुरावस्था आहे रोडची। आणि हा रोड पुढे जातो MPT बोट क्लबला आणि तिथेच आहे सैलानी बीच, सैलानी आयलँड रिसॉर्टची पार्किंग। कार पार्क केली आहे, बरेच मोठी कार पार्किंग आहे इथे अवेलेबल। 2 व्हीलर्सला पण पार्किंग अवेलेबल आहे। तो तिकडे आहे अथांग नर्मदा नदीचा जलाशय आणि आपण आता जातो आहोत जेट्टीकडे। तिथे आपल्याला बोट येईल घ्यायला आणि बोटमध्ये बसून मग आपण सैलानी आयलँड रिसॉर्टला जाणार आहे। तर ती तिकडून आयलँडवरून आपली बोट येते आता जेटी। आपण या जेटीमध्ये आपला आता लगेच चढवणार आणि मग ते आपल्याला त्या रिसॉर्टमध्ये घेऊन जातील। आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा असा की रिसॉर्टला वगैरे जायला बोट येते तुम्हाला। आपला रिसॉर्ट आहे, तिथे आपल्याला ही जेटी घेऊन जाणार आहे आता। बोटने आपण MPT रिसॉर्टच्या जवळ पोहोचले आहोत। नदीमध्ये भरपूर फिश दिसतात, भरपूर आहेत आणि इथे बदकं पण आहेत आपल्या स्वागताला। आता आपण जाऊयात आतमध्ये रिसेप्शन एरियामध्ये। छान पांढरे शुभ्र बदक आहेत आणि हा मोठा जलाशय। जाऊयात वरती। अशा पायऱ्या चढून वर जावं लागतं। हे आयलँड रिसॉर्ट फॅसिलिटी, बोट क्लब आणि रिसेप्शन एरियामध्ये आता आपण जाऊया। बऱ्यापैकी पायऱ्या आहेत
इथून आपण चढत आलोय आता. हाय निहित. हाँ लंच के लिए चलेगा. अभी रूम के ऊपर जा रहे अपन. विनया कार्डिओ मोड ऑन झालाय का? खूपच हुशा झाला एकदम. इथे नर्मदा नदीचं बॅकवॉटर आणि हे आहे आपलं आजची रूम. माहुआ कॉटेजेस आहेत आपले. इथे टोटल 4 कॉटेजेस आहेत. आपलं हे खालचं कॉटेज आहे 501, रूम नंबर 501 इन माहुआ. आपण आता आज जाऊयात. हॅलो हॅलो. तर ही आहे रूम. एंट्री केल्यावरती इथे आहे हा ड्रेसिंग टेबल आणि मिरर मोठा. या साईडला आहे कबर्ड मोठा आहे, डबल साइज्ड. खरंच छान मोठं आहे. लगेज मोठ्या मोठ्या बॅग्स पण तुमच्या इथे मावतील एवढं मोठं आहे. सुंदर. इथे त्यांनी एक हेअर ड्रायर पण दिलेलं आहे. स्लीपर्स आहेत. आपण आता आधी जाऊयात रूमकडे. हे इथे आहेत फ्लोअर लेंथ कर्टन्स, सोफा चेअर्स, एक मोठा किंग साइज बेड, दोन्ही साईडला साईड टेबल्स आणि छान याला ना मातीचा कलर दिला आहे. हे संपूर्ण मातीचंच टेक्स्चर आहे. जणू काही हाताने सारवलेल्या भिंती असतात तसं त्यांनी हा इथे टेक्स्चर दिला आहे माहुआ रूमला. संपूर्ण रूममध्ये तसंच टेक्स्चर आहे. AC रूम आहे आपली. TV युनिट आणि फ्रिज, प्लस त्यांनी कपडे वाळवायला स्टँड पण दिला आहे. आणि या सगळ्या रूमला दोन्ही साईडने पॅनोरामिक विंडोज आहेत. संपूर्ण स्लाइडिंग डोअर्स आहेत आणि ही फ्रंट साईड आहे. बाहेर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे. 2 चेअर्स आणि एक वुडन टेबल दिला आहे. आणि मी आता वॉशरूम दाखवते. वॉशरूम तर एवढं मोठं आहे जणू काही एक रूम. सो या साईडला हे इथे वॉशरूम आहे. हे आहे वॉशरूम. 2 पायऱ्या वर चढून गेल्यावरती इथे आहे बेसिन. टॉयलेटरीज दिल्या आहेत. मोठा मिरर, WC आणि या साईडला जवळपास एका रूम एवढं मोठं शॉवर एरिया. खूप मोठा शॉवर एरिया आहे हा. खूप मोठं बाथरूम आहे. जवळपास एक रूम एवढा मोठा वॉशरूम आहे. अशी आहे ही रूम. संपूर्ण 1 दिवसाचा स्टे आपला इथे सैलानी रिसॉर्टला असणार आहे. उद्या आपलं इथलं चेकआउट आहे. आत्ताच आपलं लंच पण झालं इथे. पण सैलानी रिसॉर्टच्या धाबा रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी आलो आहोत. आपल्या पॅकेजमध्ये लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. हा यांचा सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि या साईडला सोफा चेअर्स आहेत. लंचच्या मेन्यूमध्ये त्यांनी बऱ्यापैकी पंजाबी ऑप्शन्स दिलेले आहेत. हे सूप आहे, व्हेज क्लिअर सूप, सलाड, पापड, ही आहे पनीरची भाजी, मेथी आलू, हे आहे कोफ्ता करी, डाळ, भात, फुलके आणि स्वीटमध्ये आहे गुलाबजामुन. आणि एक त्यांनी नॉनव्हेजची पण डिश ठेवली आहे, काहीतरी चिकनशी रिलेटेड, चिकन ग्रेव्ही का काहीतरी आहे. ती समोर आहे डॅमची भिंत आणि जो समोर एक टेकडी दिसते आहे त्या टेकडीवरती आहे ओंकारेश्वराचं मंदिर. आणि जो तो पुतळा दिसतोय तो आहे शंकराचार्यांचा पुतळा. खूप मोठा पुतळा आहे तो. आणि या साईडला इकडे आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आम्ही निघालोय परत आता डिनरसाठी. इथेच त्यांचा जो रेस्टॉरंट आहे धाबा रेस्टॉरंट, तिथेच लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट तिन्ही अरेंज केलेलं असतं.
आता तिकडे जातोय. जी पायवाट आहे त्या दोन्ही साईडला लाईट्स आहेत, त्यामुळे लाईट्सची कमतरता नाही आहे आणि बाकी सगळीकडे अंधार आहे. या साईडला पण पाणी आहे आणि या आयलंडच्या चारही बाजूला पाणी आहे. हे नर्मदा नदीचं जे बॅकवॉटर आहे डॅमचं, त्याच्यावरती सैलानी आयलंड रिसॉर्ट आहे. आता जाऊयात आपण धाबा रेस्टॉरंटमध्ये. इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे छोटासा. त्या साईडला पुढे तिकडे रिसेप्शन आहे आणि हे धाबा रेस्टॉरंट. हे आहेत डॅमच्या भिंतीवरती लागलेले लाईट्स आणि जी तिथे रेड दिसते आहे ती आहे शंकराचार्यांची मूर्ती. खूप सुंदर देखावा आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम सैलानी रिसॉर्ट. तर आज आमची जरा लेजरवाली सकाळ आहे. आत्ता आम्ही उठतो आहोत 8 वाजता आणि आता आम्ही जातो आहे ब्रेकफास्ट करायला. खूप छान सकाळचं रम्य वातावरण आहे. अजिबात थंडी नाही आहे इथे, सरप्रायझिंगली थंडी नाही आहे. इंदोरमध्ये खूप थंडी होती, इकडे एवढी काही थंडी नाही, म्हणजे थंडीच नाही आहे. इव्हन रात्रीसुद्धा आम्ही जेव्हा डिनरसाठी गेलो होतो तेव्हासुद्धा तिथे काहीच थंडी नव्हती आणि आताही सकाळीसुद्धा अजिबात थंडी नाही आहे. आजूबाजूला सगळ्या साईडने पाणी आहे पण थंडीचं नावच नाही आहे अजिबात. चला आता जाऊयात ब्रेकफास्ट करायला. निहित पण उठला आहे आणि तो पण आता जातो आहे ब्रेकफास्ट करायला. हाय हाय, गुड मॉर्निंग. चला जाऊयात रेस्टॉरंटकडे ब्रेकफास्टसाठी. सैलानी रिसॉर्टमधून चेकआउट केलेलं आहे आणि थँक्यू फॉर हॉस्टिंग अस. आता आपण निघूयात आपल्या परतीच्या प्रवासाला. खूप छान होता आपला हा एक्सपिरियन्स आणि इथलं वातावरणही खूप छान आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. स्पीड बोटने परत आपण आता पार्किंग लॉटला जातो आहोत. ड्रॉप करून स्पीड बोट परत निघाली सैलानी रिसॉर्टला. जाऊयात पार्किंग लॉटकडे. आपला हा स्टे खूप छान होता. एक दिवस कसा आपण घालवला तेही कळलं नाही. खूपच छान रिलॅक्स वाटलं आम्हाला. हा आहे संपूर्ण अथांग इंदिरा सागर. नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा इथे संगम होतो आणि हे इंदिरा सागर डॅमचाच बॅकवॉटर आहे आणि तिथेच हा रिसॉर्ट आहे, सैलानी आयलंड रिसॉर्ट. ट्रॅव्हल थेरपी एन्जॉय करतायत दोघं. आपण या कच्च्या रोडने परत बाहेर निघतो आहोत. जरा थोडं दिव्य पार करून पुढे जावं लागेल. मातीचा रोड आहे पूर्ण आणि स्टीप आहे, त्यामुळे वर चढवावी लागणार आहे गाडी.
तर सैलानी आयलंड रिसॉर्ट हे बेसिकली MP टुरिझमचा एक पार्ट आहे. त्यांनी म्हणजे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेली ही जागा आहे. त्यामुळे त्याची बुकिंग तुम्ही त्यांच्याच ऑफिशियल साईटवरून किंवा मेक माय ट्रिपवरून करू शकता. फुल्ली रिफंडेबल नसतं त्याचं, 80%च तुम्हाला परत मिळतात. आम्ही 8100 म्हणजे 8100 पे केलेत त्यासाठी, इन्क्लुडिंग टॅक्सेस. आणि त्यात आपलं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तिन्ही मील्स इन्क्लुडेड होते. बाकी तिथे काही घ्यायची गरज पडत नाही. आम्ही फक्त चहा वगैरे घेतला होता, तर तेवढंच तुम्हाला हे असतं. तिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या. कायकिंग होती, सायकलिंग होती, नंतर स्कुबा डायव्हिंग होती. तर हेच पण सगळं तुम्ही, जंगल वॉक होता, सनसेट व्ह्यू, सनराईज व्ह्यू, तर हे सगळं तुम्ही करू शकता. तिथे बोर नाही होत. आमचा इंदोरचं आणि उज्जैनचं हेक्टिक साईटसीइंगमुळे आम्हाला जरा तो एक ब्रेक हवा होता, तर तो आम्हाला चांगला ब्रेक मिळाला आणि छान आम्हाला रेस्ट करता आलं. सैलानी आयलंड रिसॉर्टवरती आपला हा दिवस खूप छान गेला, खूप छान घालवता आला. सैलानी आयलंड ओंकारेश्वरापासून अगदी अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती आहे. बडवाहा गाव जे आहे तिथूनही सैलानी आयलंडच्या इकडे येता येतात. तिथूनही बोट्स सैलानी आयलंडपर्यंत घेऊन येतात. बडवा ओंकारेश्वर पासून जवळपास 44 किलोमीटर आहे, पण हा इंदिरा सागर एवढा अथांग पसरला आहे की तुम्ही बडवा पासूनही, तिथल्या पार्किंग स्पेस पासूनही तुम्ही सैलानी आयलंडपर्यंत बोटने येऊ शकता. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.